आयुर्वेदामध्ये अनेक वनस्पती आहेत जे विविध आजारावर फायदेशीर आहेत. त्यापैकी एक पळस. पळस हे औषधी गुणधर्म असलेले एक झाड आहे आणि त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाल फुलांमुळे पळसाला फॉरेस्ट फायर असे म्हणतात. आयुर्वेदात पळस हे शक्तिवर्धक म्हणून मानले जाते. पळसामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल, वेदनाशामक आणि अँटी ट्यूमर गुणधर्म असतात. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. शिवाय लघवीचे प्रमाण वाढते. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध असतात. डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचार करण्याकरता, आंधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस घ्या आणि डोळ्यामध्ये घाला. असे केल्याने डोळ्यांच्या इतर समस्यांपासून मुक्तता मिळते. किडनी स्टोनसाठी साखर घालून पळसाच्या फुलांचं सूप बनवा. हे सूप दिवसातून 2 वेळेस घ्या. यामुळे मूत्राची जळजळ दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर मूत्रपिंडामध्ये स्टोन वितळते आणि लघवी वाटे बाहेर पडून जातात. आपण हे ज्यूस साखर न घालताही बनवू शकतो. त्यामुळे यकृताच्या अनेक समस्यांपासून सुटका होईल. शरीरावर काही कारणामुळे सूज आली असेल, जसे पाय मुरगळल्यामुळे पाय सूज येते किंवा जळजळ आणि इतर कोणत्याही कारणामुळे सूज आली असेल तर ती सूज वसरण्यास मदत होत असते. याकरता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यावर जाळी ठेवून त्या जाळीवर पळसाची काही फुले ठेवा. ही फुलं ज्या भागावर सूज आली आहे त्या भागावर दिवसातून 2 वेळेस लावा. त्वचेचा संबंधित आजार उपचार करण्यासाठी पळस फायदेशीर आहे. त्यासाठी पळसाचे साल कोरडे किसून घ्या. 1 चमचा पळसाच्या सालीची पावडर घेऊन त्यामध्ये तूप आणि मध घालून ते दिवसातून 2 वेळेस प्या. हा अँटी एजिंग म्हणून चांगला उपयोग आहे. जर पोट फुगत असेल तर पळसाची फुलं पचन संबंधित समस्यांसाठी उपयुक्त असतात. त्यासाठी पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर पळसाचे साल घेऊन कोरड्या आल्याबरोबर पाण्यात उकळा. हा काढा गाळून प्या. जर काही कारणामुळे रक्तस्राव होत असेल तर जसे नाकातून रक्त येणे, हे नाकाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्तस्राव झाल्यामुळे होतो. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कोरडं नाक होणे किंवा नाकात